नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नोकरी संदर्भ ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक भरती प्रक्रियेची दुसरी फेज म्हणजे सेकंड फेज सुरू आहे. त्यासंबंधी प्रेफरन्स जनरेशनचं किंवा स्वप्रमाणपत्राचं काम पूर्ण झालेलं आहे. आता मेरिट लिस्ट लागणं बाकी होतं. आज दिनांक 21 मे 2025 रोजी ही मेरिट लिस्ट लागलेली आहे. रात्री 10च्या सुमारास ही मेरिट लिस्ट लागलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्या विद्यार्थ्यांचं सर्वात पहिलं अभिनंदन. आता आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने मेरिट लिस्ट लागलेली आहे. वेबसाईटवरती आलेलो आहोत आपण पवित्र पोर्टलच्या. पाहू शकतो की पवित्र पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जायचं आहे. या ठिकाणी नोटिफिकेशन देखील आलेलं आहे. नोटिफिकेशन काय आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या हे जाहिराती आल्या होत्या त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीने झाले हे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे 21 तारखेनंतर लिस्ट लागण्याचं मी सांगितलं होतं. त्या पद्धतीनेच बघा लिस्ट लागलेली आहे. 21 तारखेलाच करेक्ट लिस्ट लागलेली आहे. आपली सिलेक्शनची किंवा मेरिटची लिस्ट लागलेली आहे. पाहू शकता पॉपअप मेसेज. TIT 2022 फेज 2 अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 21/5/2000 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू ज्यांचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे त्यांचं ही मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता ती मेरिट लिस्ट आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, इतर मित्रमैत्रिणी पण शेअर करा. तसेच कमेंट देखील तुम्ही करू शकता. तर चला आपण मेरिट लिस्ट पाहूया. त्यापूर्वी आपण न्यूज बुलेटिनमध्ये पाहूया कोणत्या पद्धतीने न्यूज बुलेटिन आलेले आहे. सर्वात पहिला तर आता ही आज 21 तारखेला बघा, ही रात्री 10 वाजता करेक्ट प्रेस नोट आलेली आहे. आता ही प्रेस नोट काय सांगते तर ही प्रेस नोटमध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी दुसऱ्या टप्प्यांतर्गत ही जी आपली प्रक्रिया सुरू होती त्याची आता ह्या मार्फत आता म्हणजे मेरिट लिस्ट तुमची लागलेली आहे. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता काय सूचना आहेत? महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी व अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. 2024 दिनांक 25/6/2024 दिनांक 30/7/2024 व दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे ह्यांचे जे मेरिट लिस्ट असेल किंवा सिलेक्शन प्रोसेस असेल जी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट ह्या दिनांकाला लागली होती. मुलाखतीशिवाय या प्रकारात यापूर्वी प्रथम टप्प्यात 21,678 जाहिरातींच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. म्हणजे ह्यापूर्वी 21,678 इतक्या जागा ह्या भरून घेण्यात आलेल्या आहेत. ह्या दिनांकाला ह्या तारखांना ह्या लिस्ट लागलेल्या होत्या यापूर्वी. त्यानंतर पहा कोणती सूचना आहे तर शासनपत्र दिनांक 10/9/2024 नुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दुसऱ्या टप्प्यांतर्गत आता शिक्षक निवडीची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे आता शासन जे त्यानंतर 10/9/2024 नुसार
एक म्हणजे 10/9/2024ला एक शासन परिपत्रक आलं होतं, शासनपत्र JR आला होता. त्यानुसार आता ही दुसऱ्या टप्प्याचं शिक्षक भरतीचं काम सुरू होतं. पुढे पहा, आता दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात 18 जिल्हा परिषदांच्या 468, 13 मनपाच्या 362, 57 नगरपालिका नगरपरिषदांच्या 221 व 25 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 537 अशा एकूण 1588 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे. म्हणजे मुलाखतीशिवायसाठी जवळपास 1588 इतक्या पदांसाठी संस्थांनी जागा नोंदवलेल्या होत्या आणि त्या जागांसंबंधीच ही लिस्ट लागलेली आहे मुलाखतीशिवायची. पुढे पहा, तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनामध्ये 8733 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या खाजगी संस्था आहेत, मुलाखतीसह ज्यांनी सहभाग घेतला होता ह्या भरती प्रक्रियेमध्ये, त्यामध्ये 8733 इतक्या जागा आहेत. आता पुढे पहा, पुढली सूचना पहा, कोणकोणत्या किती जागा आहेत त्यांनी ह्यामध्ये प्रवर्गनिहाय देखील माहिती दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आरक्षणनिहाय किती रिक्त पदे होती, तर अनुसूचित जातीची 182 होती, अनुसूचित जमातीची 131 होती, विमुक्त जाती अ ची 46 होती, भटक्या जमाती ब ची 27 पदे होती, भटक्या जमाती क 45 पदे होती, भटक्या जमाती ड 31, विशेष मागास प्रवर्ग 22, इतर मागास प्रवर्ग 217, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 137, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 189, खुला प्रवर्ग 559, याप्रमाणे एकूण 1586 पदे आहेत. आता एवढी पदे शिल्लक होती. आता आरक्षण शिफारस झालेले उमेदवार किती आहेत पहा. आता आरक्षणनिहाय शिफारस झालेली अनुसूचित जातीतील 135 उमेदवारांची शिफारस झालेली आहे. अनुसूचित जमातीचे 64 उमेदवार, विमुक्त जाती अ चे 37, भटक्या जमाती ब चे 26, भटक्या जमाती क चे 22, भटक्या जमाती ड चे 14, विशेष मागास प्रवर्गचे 6, इतर मागास प्रवर्गचे 168, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 107, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 133 व खुला 402, याप्रमाणे 1114 इतक्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे. जागा किती रिक्त होत्या, 1586 इतक्या जागा होत्या. तसेच शिफारस झालेली आहे 1114 इतक्या उमेदवारांची. काही पदं रिक्त राहिलेली आहेत. आता गटनिहाय रिक्त पदे किती आहेत, येतेप्रमाणे पहा. 1ली ते 5वीची रिक्त पदे किती रिक्त राहिलेली आहेत, तर 892 इतकी राहिलेली आहेत. 6वी ते 8वीची 322 इतके पदे रिक्त राहिलेली आहेत. 9वी ते 10वीची 220 इतके पदे रिक्त राहिलेली आहेत. 11वी 12वीची 154, याप्रमाणे 1588 इतके गटनिहाय पदे रिक्त राहिलेली आहेत. गटनिहाय शिफारस झालेली पदे बघा, 1ली ते 5वीची 554 इतके झालेले शिफारस झालेले उमेदवार. 6वी ते 8वी 210 झालेले आहेत. 9वी ते 10वी 216 झालेले आहेत. आणखीन 11वी ते 12वी 134, याप्रमाणे 1114 इतक्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे. आता माध्यमनिहाय किती झालेले पहा. तर माध्यमनिहाय रिक्त पदे किती होती पहा, तर मराठी माध्यमाची 1251 इतके पदं होती. एक तर उर्दूची 258 होती, त्यानंतर हिंदीची 53 होती, तमिळची 2 होती, बंगालीची 23 होती, तेलुगूची 1, याप्रमाणे 1588 इतकी पदं रिक्त होती. आता माध्यमनिहाय शिफारस किती झालेली आहेत उमेदवारांची, मराठी माध्यमातील
63 उमेदवारांची शिफारस झालेली आहे. उर्दू माध्यमातील 100 उमेदवारांची शिफारस झालेली आहे. हिंदी माध्यमातील 35 उमेदवारांची शिफारस झालेली आहे. आणखी बंगाली माध्यमातील 16, याप्रमाणे 1114 अशी उमेदवारांची शिफारस झालेली आहेत. म्हणजे आता देखील पदे रिक्त राहिलेली आहेत. उमेदवार मिळाले नसतील किंवा समांतर आरक्षणाचे असतील, कशा पद्धतीने पदे रिक्त झाले त्याचं डिटेलमध्ये देखील माहिती दिली जाईल. तर पुढील सूचना काय सांगतात पहा. उमेदवारांना दिनांक 11/3/2025 ते 21/3/2025 व दिनांक 10/4/2025 ते 14/4/2025 या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे, दुरुस्त करणे बाबतची सुविधा देण्यात आलेली होती. उमेदवारांना दिनांक 25/4/2025 ते 2/5/2025 व दिनांक 6/5/2025 ते 8/5/2025 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देखील देण्यात आली होती. ही प्रोसेस सर्वांनी केलेली आहे. तुम्हाला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी सुविधा देण्यात आली. त्यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये काही दुरुस्ती करायची होती, त्यासाठी देखील सुविधा देण्यात आली होती. त्यानंतरच ही भरती प्रक्रिया आता पूर्ण होताना आपण पाहत आहोत. पुढची सूचना काय आहे. दिनांक 21/5/2025 म्हणजे आज रोजी स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय उमेदवारांची निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता आज ही निवड यादी विदाऊट इंटरव्ह्यूची प्रसिद्ध झालेली आहे. त्यातून देखील पदे रिक्त राहिलेली आहेत. काही उमेदवार मिळाले नसतील, काही विषयाचे उमेदवार मिळाले नसतील, काही कॅटेगरीचे उमेदवार मिळाले नसतील, परंतु ज्यांचं मेरिट ज्या पद्धतीने आहे, ज्यांचे मार्क्स ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्यांना निवड झालेली आहे. त्या संस्थांवरती कोणाकोणाची निवड झाली ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत यापुढे. आणखीन शेवटची सूचना इथे काय ते पाहूया आपण. तर पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे किंवा मागणी इत्यादी बाबी ejupavitra2022@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य दखल घेतली जाईल. म्हणजे ह्याच ईमेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचं. ह्या जी मेरिट लिस्ट लागलेली आहे, जे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेटची, त्याबद्दल तुमचे काही आक्षेप असतील, काही तुमच्या शंका असतील किंवा तुमचं सिलेक्शन झालं नसेल, मेरिट तुमचं जास्त असून देखील तरी देखील तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला पहिल्यांदा मेल करा. व्यवस्थितरित्या मेल करा. तुमच्या काही आक्षेप असतील, काही शंका असतील तर त्यानंतर तुम्ही वैयक्तिकरित्या जाऊन देखील भेटू शकता. तसेच कॉन्टॅक्ट नंबर देखील असतो त्यांचा, त्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन आलेली आहे. जवळपास 1114 इतक्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे. 1588 इतकी जागा रिक्त होत्या. म्हणजे अजून देखील जागा रिक्त राहिलेल्या आहेत. यामध्ये सर्व डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की कुठल्या विभागाचे, कुठल्या विषयाचे सांगितलेले नाही, कुठल्या माध्यमाचे, कुठल्या विभागाचे 1ली ते 12वीपर्यंत किती पदे रिक्त होती, किती भरण्यात आलेली आहेत. आता आणखीन काही जागा रिक्त राहिल्या त्या का राहिलेल्या त्याबद्दल देखील नोटिफिकेशन येऊन जाईल. शक्यतो ज्या विषयाचे शिक्षक मिळाले नसेल त्या जागा रिक्त राहिले असतील, जिल्हा परिषदच्या वगैरे, TETच्या वगैरे पास नसलेले त्या कॅटेगरीचे उमेदवार यांच्या जागा रिक्त राहिले असतील. तसेच काही समांतर आरक्षणाच्या देखील बऱ्यापैकी जागा रिक्त राहतात दरवेळी, त्या देखील असतील. आता आपण पाहूया की कशा पद्धतीने हे मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. मेरिट लिस्ट आता आपण पाहणार आहोत थोडक्यात. आता हे तुम्ही पवित्र पोर्टलवरती गेल्यानंतर इथे डाउनलोड सेक्शनला जायचं आहे. डाउनलोड सेक्शनला गेल्यानंतर तुम्हाला इथे ह्या मेरिट लिस्ट तुम्हाला दिसून जातील. ते पाहू शकता. इथं ZPचे आहे, इथं नगर परिषद नगरपालिकेचे आहे, त्यानंतर इथे मनपाचे आहे, त्यानंतर शेवटला इथे प्रायव्हेट मॅनेजमेंटचे आहेत. आता आपण त्या पाहूया लिस्ट. डाउनलोड करून घ्यायचे आहे सुरुवातीला तुम्ही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे नाव वगैरे आले आहे का त्यामध्ये चेक करा.
तर यामध्ये पाहू शकता की आता ही जीवन विकास संस्था तासगाव ह्या संस्थेची जाहिरात होती. OBCची एक जागा होती, 128 मार्क्स पडलेल्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झाले. VJची एक जागा होती, 111 मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेले आहे. आणि ही कशी 40% अनुदानित संस्था होती. दोन्ही पण जागा 40%च्या होत्या, पाहू शकता. सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेटचं नाव देखील इथे दिलेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. सचिन नागपूर यांचं सिलेक्शन झालेलं आहे या संस्थेमध्ये. त्यानंतर वैभव डोके यांचं देखील या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे VGMमधून. अशा सर्व संस्थांची ही निवड यादी लागलेली आहे. तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून पहा तुमचं नाव कुठल्या यादीमध्ये आहे वगैरे. सर्व फाईल मोठ्या आहेत, जवळपास 17 MB, 24 MB, 12 MB, 58 MB. तर धुळेगाव राजा या ठिकाणची नगरपरिषदेची ही बघा STची जागा होती. 125 कट ऑफ लागलेला आहे. कोणाचं सिलेक्शन झालं आहे पाहूया. तर ही नगरपरिषद म्हणजे पूर्णपणे अनुदानित असते. सोशल सायन्सची जागा होती, पॉलिटिकल सायन्स. हायर सेकंडरीची जागा होती. लँग्वेज कुठला आहे तर पॉलिटिकल सायन्स आहे लँग्वेज होता, पूर्णपणे अनुदानित आहे. तर राजकुमार सोमेश्वर कोडपे यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहा. त्यांना 125 मार्क्स मिळालेले STमधून, त्यांचं ST कॅटेगरीमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. असे तुम्ही सर्व जाहिराती पहा डाउनलोड करून. तुमचं मेरिट ज्या पद्धतीने असेल त्याप्रमाणे सिलेक्शन तुमचं झालेलं असेल. आता नगर परिषद मूर्तिजापूर प्रायमरीची जिल्हा परिषद शाळेची नगरपालिकेची शाळेची SC आणि STच्या एक जागा होती. SCचं 114 मेरिट लागलेलं आहे पहा. आणखीन STचं 93 इतकं मेरिट लागलेलं आहे. अंडरग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वी ऑल सब्जेक्ट मराठी, पूर्णपणे अनुदानित आहे. पाहू शकता. रजनी चिमनकर यांचं सिलेक्शन झालेलं SCमधून. त्यानंतर स्नेहल पाचलकर यांचं सिलेक्शन झालेलं आहे STमधून. त्यांना स्नेहल पाचलकर यांना 93 मार्क्स मिळालेले आहेत अभियोग्यता चाचणीमध्ये. आणखीन रजनी चिमनकर यांना 114 मार्क्स मिळालेले आहेत, त्यांचं SCमधून सिलेक्शन झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की या जाहिराती डाउनलोड करायच्या आहेत. आणखीन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता जिल्हा परिषद झालं हे प्रायव्हेट मॅनेजमेंटचे. आता जिल्हा परिषदचे पाहूया जरा. आता ही कोल्हापूरची जिल्हा परिषदेची ही पहा, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी कोल्हापूर. म्हणजे आता ही कोल्हापूरची कोणत्या तरी जिल्हा परिषद शाळेची ही ॲडव्हर्टाईज होती. हा शाळेचा नंबर असतो, त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ॲडमध्ये. आता जनरलच्या 2 सीट होत्या. यामध्ये एका कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं 175 मार्क्स असलेल्या. त्यांचं जनरल वुमेनचे एका कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे 136 मार्क्स असणार आहे. त्यानंतर जनरल जे समांतर आरक्षण आहे त्यामधून 145 असणाऱ्याचं सिलेक्शन झालं कॅन्डिडेटचं. त्यानंतर SCचं एका कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं, एक जागा होती 118. SC वुमनचं 120चं मेरिट लागलेलं आहे. SCBCचं 142चं लागलेलं आहे. EWSचं 120चं मेरिट लागलेलं आहे. पाहू शकता जाहिरात खाली असेल. आझाद गायकवाड काय तर नाव आहे त्यांचं, 175 मार्क्स आहेत त्यांना, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 9 ते 10साठी मॅथमॅटिक्स सायन्स या विषयासाठी. त्यानंतर पल्लवी फाले यांचं सिलेक्शन झालेलं आहे 160 मार्क्स आहे त्यांना, त्यांचं OBCमधून सिलेक्शन झालेलं आहे.
त्यानंतर शुभम पाटील यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 159 मार्क्स आहे त्यांना. मॅथमॅटिक्स हायर सेकंडरीसाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 11-12साठी जनरलमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर गौरी इंगोळे यांचं सिलेक्शन झालेलं OBCमधून. 149 मार्क्स आहेत त्यांना. योगेश पाटील यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 147 मार्क आहे त्यांना. त्यांचं देखील OBCमधून सिलेक्शन झालेलं आहे. प्रीतम मेंढे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 145 मार्क आहे त्यांना. OBCमधून सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचं इंग्लिश लँग्वेज आहे. त्यानंतर सुशांत बोटे यांना 142 मार्क्स आहेत. त्यांचं SCBCमधून सिलेक्शन झालेलं आहे. मनीषा टेकळे यांचं सिलेक्शन झालेलं पहा. 136 मार्क्स आहेत. NTCमधून झालेलं आहे. त्यानंतर प्रमोद वाघमारे यांचं सिलेक्शन OBCमधून झालेलं आहे. 132 मार्क्स आहेत त्यांना. मोनिका बोरकर यांचं सिलेक्शन 131 मार्क्स आहे. SCमधून झालेलं आहे. त्यानंतर राधिका जाधव यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहा. 120 मार्क्स आहेत त्यांचं. तर त्यांचं हिंदी या विषयासाठी SCमधून सिलेक्शन झालेलं आहे. वर्षा मुर्डे यांचं 120 मार्क्स आहेत. EWSमधून सिलेक्शन झालेलं आहे. प्रेमिला माळगे यांचं 118 मार्क्स आहेत. SCमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहा. त्यांनी ज्या जे विषय टाकलेले आहेत, जे त्यांचं क्वालिफिकेशन आहे त्या पद्धतीने त्यांना वर्ग मिळालेले आहेत. तर ही कोणती संस्था माहीत नाही, परंतु अनुदानित संस्था आहे किंवा अनुदानित कॉलेज वगैरे असेल, जिल्हा परिषदेची अनुदानित संस्था असेल, कॉलेज असेल, त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट डाउनलोड करून पहा. त्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे का पहा. आणखीन जागा आणखीन देखील रिक्त राहिलेल्या आहेत. आता हे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजे आता ही अमरावतीच्या जिल्हा परिषदेची लिस्ट आहे. त्यामार्फतच ही जाहिरात आली होती पहा. त्या पद्धतीने अनुदानितमध्ये पूर्णपणे 18 जागा होत्या आणि 15 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. 7-8 साठी 103चं मार्क मेरिट लागलेलं आहे. कॅटेगरी कोणते इथे दिलेले नाही, पाहू शकता. इथे कॅटेगरी वाईज सिलेक्शन त्यांनी दाखवलेले 172, 163. नंबरिंग वर खाली झालेले आहे इथं. आता हे जे हायर सेकंडरीसाठी सिलेक्शन झाले मॅथमॅटिक्ससाठी 172 मार्क्स आहेत. त्यांचं नाव आहे प्रमोद सांगळे. 172 मार्क आहेत त्यांना. हायर सेकंडरी म्हणजे उच्च माध्यमिकसाठी मॅथमॅटिक्स विषयासाठी NTD मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहा. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करा सर्व मेरिट लिस्ट. तुमचं नाव कोणत्या लिस्टला आहे ते पाहू शकता. लिस्ट लागलेली आहे विदाउट इंटरव्ह्यूची. पाहून घ्या सर्वांनी. तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे का पहा. तुमचे मार्क्स किती आहेत त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. आणखीन तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचं अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांचं अजून सिलेक्शन व्हायचं आहे त्यांनी आशा सोडू नका. विथ इंटरव्ह्यूची अजून लिस्ट लागायची आहे, ती देखील लिस्ट आहे. त्यानंतर 2री-3री शिक्षक भरती देखील चालू आहे. त्यासाठी अभ्यासासाठी तुम्ही तयारी करा. काही मोजके दिवस शिल्लक राहिलेले आहेत. हॉल तिकीट आपलं अभियोग्यता चाचणीचं लवकरात लवकर येईल. या 2-3 दिवसामध्ये येईल. त्याबद्दल देखील व्हिडिओ अपडेट करीन मी. टेलिग्राम चॅनल देखील आपलं सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण वेगवेगळ्या PDF देत असतो. ह्या देखील PDF मी देण्याचा प्रयत्न करेन. महत्त्वाचे जे नोटिफिकेशन असतात ते मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत असतो, कारण प्रत्येक विषयाचा प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटला आहे, ते आपण सबस्क्राईब करू शकता जाऊन, किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, इतर मित्रमैत्रिणी पण शेअर करा.
व्हिडिओ कसा वाटला तो देखील सांगायला विसरू नका. लिस्ट लागलेली आहे, पाहून घ्या. विथिन 2ची देखील 2-3 दिवसात लिस्ट येऊन जाईल. नोटिफिकेशन काय होतं मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच शिक्षक भरतीबद्दल किंवा इतर शासकीय नोकर भरतीबद्दल मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओ लाईक नक्की करा. त्यामुळे इतर मित्रमैत्रिणींपर्यंत तो शेअर होण्यास आपोआप मदत होत असते. गरजू विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ जात असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.